जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच गारपिटीमुळे जमा झालेले जवळपास 50 ते 57 कोटी रुपये ग्रामसेवक असतील, तलाठी, कुरसाहेब यांनी संगनमताने अपार करून जवळपास 50 कोटी रुपयांचा अपार केल्याची घटना मागील 15 दिवसांपूर्वी उघडकीस आली। खरं तर हा पैसा शेतकऱ्यांचा हक्काचा अनुदान असताना तहसीलदारांचा लॉगिन चा गैरवापर करून यांनी हे पैसे हडप केले। या संबंधितांकडून ही रक्कम तर तात्काळ वसूल करण्यात यावी, मात्र यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। याला जबाबदार नुसते तलाठी, ग्रामसेवक आणि कुर्सीसाहेब नाही तर यांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत, कारण हे वरिष्ठ अधिकारी सुद्धा हप्तेखोर झालेले आहे। यांच्या आशीर्वादाने हे सगळं काही जालना जिल्ह्यात सुरू आहे। त्यामुळे यांची जिल्हास्तरीय चौकशी आता कलेक्टर साहेबांनी चालू केली आहे, मात्र आमचा त्या समितीवर विश्वास नाही, कारण हे सगळं गोलमाल चालू आहे। तलाठी, ग्रामसेवक आणि कुरसाहेबांनी संगनमताने जवळपास जिल्ह्यामध्ये 12,000 बोगस शेतकरी दाखवून त्यांच्या खात्यावर ही रक्कम वळती केली आणि ते रक्कम स्वतः त्यांनी त्या शेतकऱ्यांकडून वसूल केली। हे बोगस शेतकऱ्यांमुळे खऱ्या शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे। तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय विभागीय चौकशी व्हावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। जर येत्या 8 दिवसात विभागीय चौकशी लावली नाही तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 30 एप्रिल रोजी आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहोत। जोपर्यंत या दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणातून माघार घेणार नाही असा इशारा आम्ही यावेळी देतो। आणि बुलढाणा असेल, नगर असेल, बीड, परभणी याकडील हे शेतकरी यांनी बोगस नाव यांनी वळवले, त्यामुळं तात्काळ संबंधितांची कसून चौकशी करण्यात यावी आणि दोषीवर कारवाई करण्यात यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे।